नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पाशा पटेल यांच्या उपस्थितीत बांबू लागवडीची कार्यशाळा शेतकरी मेळावा संपन्न. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच बांबू मशीनचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत बांबू शेतीची कार्यशाळा व शेतकरी मेळावा भिवंडी तालुक्यातील दाभाड येथे संपन्न झाला असून त्यामध्ये ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालय भिवंडी, तहसील कार्यालय भिवंडी, पंचायत समिती व श्रमजीवी संघटना यांच्या माध्यमातून सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यात बोलताना पाशा पटेल यांनी भात शेती ही तोट्यात असल्या तर स्पष्ट केलं. त्यासाठी शेतकरी वर्गाने बांबू शेतीकडे आपला कल वाढवावा, तसेच बांबू शेतीच्या माध्यमातून या परिसरातील शेतकरी सधन होईल व त्यांना चांगला रोजगार मिळेल. त्याचबरोबर सदर बांबू शेतीसाठी शासन हेक्टरी 7,04,000 रुपये एवढी भरघोस मदत करणार आहे. त्याचबरोबर पाशा पटेल यांनी बांबूपासून बनवलेले कपडे, घड्याळ व इतर अनेक वस्तू सदर मेळाव्यात सादर केल्या. सदर मेळावा दाभाड येथे संपन्न झाला असून मेळाव्यात स्थानिक आमदार शांताराम मोरे, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, सचिव बालराम भोईर, तहसीलदार अभिजित खोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर मेळावा यशस्वीरित्या पार पाडावा म्हणून श्रमजीवीचे तालुका अध्यक्ष सुनील लोणे, आशाताई मंडल अधिकारी जानकर, दाभाड तलाठी सजेचे तलाठी अविनाश चव्हाण, ग्रामसेवक बोरसे यांनी अथक परिश्रम घेतले. इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत. आता बघा, भातात ते उरत नाही. बघा आता बांबू लावायचे. बांबूचं झाड कोण बघितलंय का तुमच्यापैकी? कोण बघितलंय? अरे बांबू बघितलं का कोण? हा, तू तर जग बघितलीस त्याच्या. ठीक आहे, हे बघितलं का कोण? तू बघितले का? लावले. अरे हे शहाणा माणूस आहे, त्यानं बांबू बी लावलंय. म्हणून किती लावलंय? 25. कुठं लावलंय? हा, पराठा. 2 रोपातलं अंतर किती आहे आणि 2 ओळीतलं अंतर किती आहे? अंदाजानं लावले. पंचायती दिली. कोणा पंचायतचं प्रमुख इथं आहे? सेक्रेटरी. कुठे आहे सेक्रेटरी? यांनी वाटत आता नीट आहे का? किती लावले होते तू? 25. एक रोप लावलं तर आता वर्षात काय झालंय त्याच? जगले किती? एकाला की फुटले का? किती फुटले? किती शेतालाच गेलो नाही गेला असतो. ऐकून घ्या, एक रोप लावला की दुसऱ्या वर्षी एका रोपापासून झाड निघतात.